इझी बाईट्स मराठीमध्ये मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। चैत्र नवरात्रीच्या या काळात आज मी निघालेले आहे एक देवस्थान एक्सप्लोर करायला, जिकडे गेल्यावर मनाला सुख, समृद्धी, शांती, एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळेल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे ठिकाण आहे जुन्नर तालुक्यात, जे आहे पुण्याहून अगदीच 2 तासाच्या अंतरावर। सकाळी साधारण 9 वाजता आम्ही पुणे रोडने प्रवास सुरू केला। ट्रॅफिकचा विचार करता आम्हाला आमच्या डेस्टिनेशनवर पोचायला जवळपास 2 तास 20 मिनिटं लागली। वाटेत आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊली यांचं समाधी स्थळ म्हणजेच आळंदी शहर हे पाहायला मिळालं, जे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं आहे। तुम्ही सुद्धा इथे नक्कीच भेट द्या। वाटेवर जाताना आपल्याला उष्णतेने कोरडी पडलेली जमीन बघायला मिळते, पण खरं सांगायचं झालं तर ही जमीन पावसाळ्यात एकदम जादुई दिसते। सगळीकडे हिरवगार चादर पसरते आणि निसर्ग अक्षरशः जिवंत होतो। डेस्टिनेशनवर पोचतानाचं दृश्य अजूनच सुंदर होत गेलं, कारण द्राक्षांचे मळे, झेंडू आणि एस्टरची रंगीबेरंगी फुलं, मक्याची शेती, उसाचे हिरवेगार पट्टे सगळं इतकं सुंदर दिसत होतं की डोळे हटतच नव्हते। मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि नीटनेटका आहे। अधिकृत पार्किंगची सोय आहे, तसेच पूजेच्या वस्तूंसाठी काही छोटी दुकानेही उपलब्ध आहेत। इथे उसाचा रस मिळणारी दुकानं, पर्यटकांसाठी भक्तिनिवास, लहान लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर आहे। त्याचबरोबर एक दत्त मंदिर सुद्धा आहे आणि सगळ्यात खास म्हणजे बाजूलाच वाहणारी सुंदर नदी आहे, जी या ठिकाणाची शांतता अजून वाढवते। जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळ हिरव्यागार परिसरात कुलस्वामिनी रेणुके मातेचं एक प्रसिद्ध मंदिर वसलेलं आहे। जुन्नर शहरापासून काही अंतरावर असलेलं हे मंदिर भाविकांसाठी खास आकर्षण ठरतं। या मंदिराची एक वेगळीच खासियत आहे, ती म्हणजे एकाच गाभाऱ्यात रेणुका माता आणि त्यांचे पुत्र परशुराम यांचे मुखवटे विराजमान आहेत। आई आणि मुलाचे असे एकत्र मंदिर अत्यंत दुर्मिळ मानले जाते, त्यामुळे भाविकांमध्ये याबाबत विशेष आकर्षण आहे। मीना नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर परिसर अतिशय रमणीय आहे। पेशवेकालीन वास्तुशैली असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून काही पायऱ्या खाली उतरावे लागते। मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यात सोनेरी मखरात ठेवलेली रेणुका माता आणि परशुराम यांचे मुखवटे एक अनोखी शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला देतात। सकाळी 5 ते सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते। सकाळी 7 आणि संध्याकाळी 7 वाजता इकडे आरतीसुद्धा होते। मंदिराच्या आसपास दत्त मंदिर, महादेव मंदिर, शीतला माता मंदिर आणि काशी विश्वेश्वर मंदिर अशी इतरही देवस्थानं आहेत। दगडी चौथरे आणि नदीकाठी जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्यांमुळे हे परिसर अधिकच आकर्षित होते। जुन्नर आणि आसपासच्या अनेक कुटुंबियांची कुलदेवता असल्याने इथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते। महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशहूनही मोठ्या संख्येने भाविक इथे येतात। चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रीत इथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात। मंदिराच्या परिसरात तुम्हाला महादेवांचं एक छोटंसं मंदिर दिसेल, जिथे तुम्हाला महादेवांची एक सुंदर अशी पिंडी बघायला मिळते। श्री रेणुका मातेचं दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललो आहोत धामणखेरचा खंडोबा बघायला, ज्याला प्रतिजेजुरी सुद्धा मानलं जातं। धामणखेरचा खंडोबा हा आपल्या रेणुका मातेच्या मंदिरापासून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। इथे सुद्धा तुम्हाला पार्किंगची सोय मिळते। या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर जमिनीच्या पातळीवर नसून सुमारे 15 ते 20 पायऱ्या खाली वसलेलं आहे, त्यामुळे मंदिरात पोहोचण्यासाठी खाली उतरावे लागते। मंदिरातील देवाला जेजुरीची प्रतिकृती सुद्धा मानली जाते। महाशिवरात्री आणि इतर सणांच्या वेळी इथे भाविकांची मोठी गर्दी होत असते। हे ठिकाण भक्तांसाठी अत्यंत आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे। मंदिरात सध्या डागडुजीचं काम चालू आहे, पण इतर वेळा हा जो पूर्ण स्पेस आहे हा यूज केला जातो वेगवेगळी लग्न सराई करण्यासाठी किंवा सामूहिक विवाहासाठी सुद्धा। इथे वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात। आत कॅमेरा अलाउड नसल्यामुळे शूटिंग करता आले नाही,
म्हणून मी हा पोस्टरचाच व्हिडिओ घेतला. या पोस्टरवर दाखवलं जाणारं जे चित्र आहे तशीच सेम मूर्ती आपल्याला आज गाभाऱ्यात पाहायला मिळते. देवळाच्या परिसरात काही छान झाडे आणि फुले आपल्याला पाहायला मिळतात. हे बघून मन अगदीच प्रसन्न होऊन जातं. चाफ्यांच्या फुलांच्या आडून डोकावतंय तो म्हणजे आपला शिवनेरी गड. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, इतिहासाची साक्ष देत अजूनही थाट उभा असलेला हा आपला गड. इतिहास, निसर्ग आणि शौर्य यांचा संगम अनुभवण्यासाठी शिवनेरी किल्ला एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि तेही आपल्या जुन्नरमध्येच. दोन्ही मंदिरांमध्ये दर्शन करून झाल्यानंतर आपण जुन्नरच्या मेन तालुक्यात येऊन इकडच्या नियरबाय रेस्टॉरंट्समध्ये स्नॅक्स किंवा जेवणसुद्धा जेवू शकतो. आमचं दर्शन लवकर आटोपल्यामुळे आम्ही जुन्नरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेलं ओझर येथील अष्टविनायक मंदिराकडे जाण्यास ठरवले. ओझर येथील विघ्नेश्वर गणपती मंदिर ओझर हे अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. इथे श्री गणेशाने विघ्नासूरचा प्रभाव करून भक्तांचे सर्व अडचणी दूर केल्या होत्या, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. सुंदर नक्षीकाम, दीपमाळ आणि शांत परिसरामुळे हे मंदिर भाविकांना विशेष आकर्षित करते. सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आणि देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून आम्ही समाधानाने पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.